मागच्या लेक्चरमध्ये एक ॲप्लिकेशन आपलं झालं होतं, राईट? कोणाचं? तर गॉस थेरमचं. आणि ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्फिअर, त्या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण घेतला होता की स्फिअरची रेडियस कॅपिटल आर घेतली होती, त्याच्यावर टोटल चार्ज आपण त्या ठिकाणी दिला होता क्यू, म्हणून सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा होती क्यू डिवायडेड बाय 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिला होता, एक तर आउटसाईड असेल, नियर द सरफेस असेल किंवा इनसाईड असेल, अशा 3 गोष्टी त्यांनी दिल्या होत्या. ज्या वेळेस आउटसाईड असेल आणि सेंटर ऑफ द स्फिअरपासून स्मॉलर अंतरावर जर असेल तर आपण गॉसियन सरफेस इमॅजिन केला होता तिथं. आणि हा गॉसियन सरफेस कसा होता? इट इज इन द फॉर्म ऑफ अ स्फिअर. कसा? ज्या दोघांचा सेंटर सारखा असेल किंवा सेम असेल. आणि त्याच्यानंतर तर आपण म्हणलं होतं की ज्याची रेडियस स्मॉलर इतके आहे, म्हणून कॉन्सेंट्रिक स्फिअर असल्यामुळं आणि आतला स्फिअर युनिफॉर्मली चार्ज्ड असल्यामुळं बाहेरच्या त्या गॉसियन सरफेसवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल तर युनिफॉर्म असेल. म्हणून इंटेन्सिटीला आपण त्याच्यातून काय केलं होतं? बाहेर घेतलं होतं. आणि आपलं इक्वेशन त्या ठिकाणी आलं होतं, ई आउटसाईडची व्हॅल्यू आली होती तुमची कोण? तर 1/4 पाय एप्सिलॉन इंटू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर, किंवा त्याला दुसरं इक्वेशन आपण म्हणतो सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन इंटू स्मॉल आर स्क्वेअर. हे त्याचं इक्वेशन होतं. पण ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी तो पॉईंट सरफेस जवळ आलेला असेल एकदम, किंवा सरफेसवर असेल, तर आपण तिथं म्हणलं होतं स्मॉल आरची किंमत कोणा इतकी होईल? कॅपिटल आर इतकी होईल. म्हणून ई सरफेसची व्हॅल्यू काय तयार होत होती? 1/4 पाय एप्सिलॉन इंटू क्यू डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर, किंवा ज्याला आपण सिग्मा डिवायडेड बाय एप्सिलॉन असं म्हणलं होतं. त्याच्यानंतर तिसरी केस होती आतली किंवा इनसाईड. ई इनसाईडची व्हॅल्यू आपली 0 आली होती. त्याला आपण 2 कंडिशन्स तिथं दिल्या होत्या किंवा 2 रिझनिंग दिल्या होत्या. पहिली रिझनिंग आपण म्हणत होतो की जर पॉईंट आत असेल तर त्याचा जो गॉसियन स्फिअर आहे तो कुठलाच चार्ज एनक्लोज करत नाही, त्याच्यामुळं समेशन ऑफ क्यूची किंमत 0 आहे. आणि समेशन ऑफ क्यूची किंमत 0 असल्यामुळं त्या ठिकाणी इंटेन्सिटीची व्हॅल्यू 0 असेल. दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं की त्या चार्ज स्फिअरच्या आतल्या बाजूला कुठलाही पॉईंट जर घेतला तर प्रत्येक पॉईंटला पोटेन्शियल कसं असेल? सारखं असेल. अँड विच इज इक्वल टू नियर इट्स सरफेस. आणि हे जे काही पोटेन्शियल प्रत्येक पॉईंटला जर सारखा असेल तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय? -dV/dx. dV मीन्स व्हॉट? चेंज इन पोटेन्शियल. पोटेन्शियल कॉन्स्टंट असेल तर चेंज इन पोटेन्शियल 0 असणं गरजेचं आहे, आणि तो 0 आहे म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असेल. हा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिला होता. सेकंड ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड सिलेंडर. आता सिलेंडर घेत असताना आपण या ठिकाणी ॲझ्युम करणार आहोत इन्फायनाईट लेंथचा सिलेंडर ॲझ्युम करणार आहोत. आता इन्फायनाईट लेंथचा जर सिलेंडर मी या ठिकाणी जर ॲझ्युम करत असेल, त्यापैकी हा काही पार्ट आहे त्याचा, आणि याला त्या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे? याला त्या ठिकाणी तुम्ही युनिफॉर्मली चार्ज केलेलं आहे, सच दॅट स्मॉल क्यू इज द चार्ज पर युनिट लेंथ. म्हणजे याचा अर्थ चार्ज पर युनिट लेंथला दुसरं नाव काय बाळांनो? लिनियर चार्ज डेन्सिटी. एका युनिट लेंथवर असणारा चार्ज. म्हणजे याचा अर्थ काय? समजा जर आपण याची यल लेंथ जर ॲझ्युम करत असू, समजा जर आपण याची यल लेंथ जर ॲझ्युम केली, ही यल लेंथ आहे कॅपिटल यल, आणि त्याच्यावरचा चार्ज जर समजा जर त्या ठिकाणी कॅपिटल क्यू इतका जर असेल, तर मला स्मॉल क्यू इज इक्वल टू काय म्हणता येईल? कॅपिटल क्यू डिवायडेड बाय यल. म्हणजे स्मॉल क्यूचं युनिट काय असेल?
इट इज अ कूलम्ब पर मीटर. कारण कोण आहे तो? लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज पर युनिट लेंथ. म्हणजे याचा अर्थ या सिलेंडरचा कुठलाही युनिट लेंथ जर घेत असाल तर, कुठलाही युनिट लेंथ तुम्ही जर घेत असाल तर त्याच्यावर किती चार्ज मिळेल तुम्हाला? स्मॉल क्यू इतका चार्ज मिळेल. दुसरी गोष्ट ही आहे त्या ठिकाणी कोण? त्या सिलेंडरची ॲक्सिस ऑफ द सिलेंडर. आणि हा जो चार्ज सिलेंडर आहे, या चार्ज सिलेंडरची रेडियस आहे त्या ठिकाणी किती आहे? कॅपिटल आर इतकी आहे. दुसरी गोष्ट इथं देखील त्यांनी विचारलंय तुम्हाला की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढा ह्याच चार्ज सिलेंडरमुळं. कुठं? ॲट अ पॉइंट. 3 पोझिशनला परत तो देतोय. नंबर 1 आउटसाइड द सिलेंडर, सिलेंडरच्या बाहेर आहे पी पॉइंट. किती अंतरावर आहे? स्मॉल आर अंतरावर आहे. कुठून आहे? तर ॲक्सिस ऑफ द सिलेंडर पासून स्मॉल आर अंतरावर आहे. आणि त्या ठिकाणची तुम्हाला काय काढायची? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. दुसरी कंडिशन तो देतोय की हा जर पी पॉइंट सरफेस जवळ असेल तर त्या ठिकाणची काय असेल? म्हणजे नियर द सरफेस. आणि तिसरी कंडिशन तो त्या ठिकाणी विचारतोय, हाच पी पॉइंट जर आतल्या बाजूला जर गेला तर काय करायचं? आता आपण बाकीच्या कंडिशन्स बाजूला ठेवू आणि पहिल्या कंडिशनचा आपण विचार करू. फर्स्ट कंडिशन, whenever the point P is outside the charged cylinder at a distance smaller from its axis. आता ह्या पॉइंटला मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. आता पुढचा प्रॉब्लेम असा आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मला त्या ठिकाणी गॉस थेरमचा वापर करावा लागेल. गॉस थेरमचा वापर मला तेव्हाच करता येतो ज्या वेळेस त्या ठिकाणी क्लोज्ड सरफेसेस असतात. म्हणून या ठिकाणी ह्या पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी मी एक गॉसियन सरफेस इमॅजिन करतो. हा गॉसियन सरफेस असेल कसा? तर तो असा असेल, असा असेल. ज्या गॉसियन सरफेसची हाईट किती असेल तर त्याची हाईट त्या ठिकाणी एल इतकी असेल. ह्या गॉसियन सरफेसची रेडियस किती असेल तर ह्या गॉसियन सरफेसची रेडियस असेल स्मॉल आर इतकी असेल. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, टू डिटरमाइन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी आय कन्सिडर अ गॉसियन सरफेस इन द फॉर्म ऑफ कोॲक्सियल सिलेंडर ऑफ रेडियस स्मॉल आर अँड हाईट एल. आता सिलेंडर आहे म्हणल्याबरोबर त्याला वरचा सर्क्युलर फेस असेल एक, खालचा सर्क्युलर फेस एक असेल आणि उभा त्या ठिकाणी कोण असेल? कर्व्ड फेस असेल. म्हणजे कुठल्याही सिलेंडरला, क्लोज्ड सिलेंडरला म्हणतोय, कुठल्याही क्लोज्ड सिलेंडरला किती सरफेसेस असतात? 3. कुठले कुठले असतात? एक वरचा सर्क्युलर, एक खालचा सर्क्युलर आणि एक कर्व्ड. अशा पद्धतीनं 3 सरफेसेस असतात. आता वाक्य लक्षात घ्या. या ठिकाणी आपला गॉस थेरम काय बोलतो वाक्य? द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस. आता क्लोज्ड सरफेस तुम्ही इथं कशाच्या फॉर्ममध्ये घेतलाय? सिलेंडरच्या फॉर्ममध्ये. मग TNEA तुम्हाला काढावा लागेल. कुठला काढावा लागेल? वरच्या सर्क्युलरचाही काढावा लागेल, खालच्या सर्क्युलरचाही काढावा लागेल, ॲज वेल ॲज कर्वचाही काढावा लागेल. म्हणजे 3 सरफेसचा तुम्हाला काय काढावं लागेल? TNEA काढावं लागेल. त्या तिघांची तुम्हाला बेरीज करावी लागेल. त्या तिघांची बेरीज केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? TNEA ओव्हर दी क्लोज्ड सरफेस तेव्हा मिळेल. म्हणून तुम्हाला TNEA ओव्हर दी सर्क्युलर सरफेस, TNI ओव्हर दी सर्क्युलर सरफेस ॲट दी बॉटम आणि तिसरा TNEA ऑन दी कर्व्ड सरफेस. या पद्धतीनं आता हे करण्यासाठी आपण परत एकदा या ठिकाणी नियम अप्लाय करू. लाईन्स ऑफ फोर्स काढायचा प्रयत्न करू. पॉझिटिव्ह चार्जेसपासून लाईन्स ऑफ फोर्स कशा गेल्या पाहिजे? अवे गेल्या पाहिजे. लाईन्स ऑफ फोर्स जर सरळ जात असतील तर ते काय दर्शवतील? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन दर्शवतील.
लाईन्स ऑफ फोर्स या सरफेसला नेहमीच कशा स्टार्ट होतात? नॉर्मलच स्टार्ट होतात. ओके, मग या 3 गोष्टीचं मी पालन करतो. म्हणून या ठिकाणी ही लाईन ऑफ फोर्स मी अशी धरतो, ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल, ही लाईन ऑफ फोर्स या ठिकाणाहून अशी असेल, इकडे देखील ही लाईन ऑफ फोर्स अशी असेल, कारण सगळ्या ठिकाणी आतल्या बाजूला कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून या लाईन ऑफ फोर्स अशा असतील. ह्या कशा चालल्यात लाईन ऑफ फोर्स? सरळ सरळ चालल्यात, सरळ सरळ चालल्यात. म्हणून या लाईन ऑफ फोर्स कशाची डायरेक्शन देतील? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन देतील. म्हणजे याचा अर्थ ह्या पी पॉईंटच्या भोवती, ह्या पी पॉईंटच्या भोवती, पी पॉईंट कुठं आहे बाळांनो? पी पॉईंट कुठं आहे? गॉसियन सरफेसच्या कर्व्ड सरफेसवर आहे. नीट लक्षात घ्या. इथं समजा जर मी पी पॉईंट इथं घेतला असता तर पी पॉईंट कुठं आहे म्हणून म्हणला असतात? गॉसियन सरफेसच्या सर्क्युलर सरफेसवर आहे तो, असं म्हणावं लागलं असतं. आता पी पॉईंट कुठं आहे तुमचा? हा पी पॉईंट इज प्रेझेंट ऑन द गॉसियन सरफेस ऑन इट्स कर्व्ड सरफेस. आणि या पी पॉईंटच्या भोवती स्मॉल एरिया मी या ठिकाणी काय करतो? ds घेतो. हां, पुढचा नियम, मला TNEI जर काढायचा असेल तर नियम काय? TNEI इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला? इंटिग्रेशन ऑफ TNEIचा फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ ॲप्सिलॉन इंटू E cos थीटा इंटू ds किंवा इंटिग्रेशन ऑफ ॲप्सिलॉन इंटू वेक्टर E डॉट वेक्टर ds. हा आपला TNEIचा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला वेक्टर E माहीत पाहिजे, वेक्टर ds माहीत पाहिजे तुम्हाला. आता मला या ठिकाणी सांगा, वेक्टर ds मला काढायचा. वेक्टर ds कसा काढायचा असतो? इट शुड बी ऑलवेज परपेंडिक्युलर टू द गिव्हन सरफेस अँड इन कसा? आउटवर्ड डायरेक्शन. आता लक्षात घ्या, हा जर ds सरफेस जर असा असेल तर याला ह्या ds सरफेसला परपेंडिक्युलर काढावा लागेल. कसा काढावा लागेल? आउटवर्ड काढावा लागेल. म्हणजे याचा अर्थ ही डायरेक्शन झाली, ही डायरेक्शन कुणाची झाली? वेक्टर ds ची झाली. म्हणजे कर्व्ड सरफेसवरचा वेक्टर ds असा आहे. आता पुढचं बघा, हा सर्क्युलर सरफेस आहे वरचा. हा जर वरचा सर्क्युलर सरफेस असेल तर या वरच्या सर्क्युलर सरफेसचा वेक्टर ds कसा असेल बाळांनो? याला परपेंडिक्युलर वर जाणारा. म्हणजे याचा वेक्टर ds असा असेल, वेक्टर ds ऑफ कोण? सर्क्युलर सरफेस. बरोबर. आता हा खालचा सर्क्युलर सरफेस आहे, हा खालचा सर्क्युलर सरफेस आहे. या खालच्या सर्क्युलर सरफेसचा वेक्टर ds कसा असेल? याचा वेक्टर ds असा असेल का? नाही. असं जर गेला तर तुम्ही आतमध्ये चाललात, म्हणून कुठे यावं लागेल? बाहेर यावं लागेल, आउटवर्ड. म्हणजे याचा अर्थ खालच्याचा वेक्टर ds, खालच्या सर्क्युलर सरफेसचा वेक्टर ds असा असेल. हा असेल त्या ठिकाणी वेक्टर ds कुणाचा? सर्क्युलर सरफेसचा. कुठला? बॉटम वाला. हा कुठला? टॉप वाला. यस और नो? काय दिसतं? हा वेक्टर ds असा आहे, इंटेन्सिटी अशी चाललेली आहे. इंटेन्सिटी आणि वेक्टर ds एकमेकाला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. थीटा 90 cos 90 0. म्हणजे याचा अर्थ काय? TNEI ओव्हर द सर्क्युलर सरफेस टॉप इज 0. संपला विषय. आता हा बॉटम, हा वेक्टर ds आहे खाली जाणारा, हा आहे इंटेन्सिटी इकडे जाणारा. इंटेन्सिटी आणि वेक्टर ds कसे आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणून परत थीटा किती आला? 90 cos 90 0. म्हणजे याचा अर्थ मला या ठिकाणी मला एक वाक्य वापरता येईल, द TNEI सर्क्युलर इज इक्वल टू 0. याची किंमत 0 असेल. बिकॉज थीटा इज इक्वल टू 90 कॉमा कॉस थीटा इज इक्वल टू 0. आता सर्क्युलर म्हणल्याबरोबर ह्याच्यातला वरचा पण आला, खालचा पण आला, दोघंही आले. म्हणजे TNEI मी काढला. कुणाचा काढला?
वरच्या सर्क्युलरचा काढला, खालच्या सर्क्युलरचा काढला, दोघांचाही किती आला? 0 आला. म्हणून दोघांची बेरीज टी एन ए सर्क्युलर किती आली? 0 आली. आता किती सरफेस सांगितलं होत्या गॉसियनला मी? 3. कुठले कुठले होते? वरचा सर्क्युलर, खालचा सर्क्युलर आणि कर्व्ड. वरचा सर्क्युलरचा तर काढला, त्याचं उत्तर 0 होतं. खालच्या सर्क्युलरचंही काढलं, त्याचंही उत्तर 0 होतं. दोघांची बेरीज 0 झाली. आता राहिलाच कोण? कर्व्ड. आता आपण विचार करू. बघा गंमत ही अशी, हा आतला कर्व्ड सरफेस, हा बाहेरचा कर्व्ड सरफेस, दोन्ही सिलेंडर कोॲक्सियल आहेत म्हणल्यानंतर इथं एवढं अंतर असेल तेवढंच इथं असेल. म्हणजे कुठेही जा, आतला सिलेंडर आणि बाहेरचा सिलेंडर दोघांमधला अंतर प्रत्येक ठिकाणी कसा असेल? सारखा असेल. हे आतला सिलेंडर असा, आतल्या सिलेंडरला तुम्ही चार्ज दिलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जमुळे इंटेन्सिटी इथं अशी असेल, 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 या पद्धतीने असेल इंटेन्सिटी. बाहेरचा सरफेसही असा आहे, म्हणजे याचा अर्थ दोघांनाही इंटेन्सिटी काय जात असेल? परपेंडिक्युलर जात असेल. म्हणजे याचा अर्थ काय दिसतं? काय दिसतं तर या ठिकाणी ह्या डी एस सरफेसला, कर्व्ड सरफेसवर घेतलेला जो डी एस आहे त्याला जाणारी इंटेन्सिटी परपेंडिक्युलर आहे, किंवा वेक्टर डी एस आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत? सेम आहेत. म्हणून थीटा इज इक्वल टू काय लिहू? 0. कॉस 0ची किंमत 1. म्हणजे याचा अर्थ मी इथं असा लिहू शकेन, टी एन ई आय कर्व्ड इज इक्वल टू, आता मला फक्त कर्व्ड बद्दल बोलायचं आहे, लक्षात घ्या, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन ई इंटू कॉस थीटा इंटू डी एस. हा नियम इज इक्वल टू, यालाच लिहितो इंटिग्रेशन ऑफ एप्सिलॉन ई इंटू डी एस, समोर लिहितो बिकॉज, बिकॉज काय लिहू? थीटा इज इक्वल टू 0 कॉमा कॉस थीटा इज इक्वल टू 1. आता आलं लक्षात? कारण वेक्टर डी एस कुठंही जा, इथं घेतला असता डी एस तरी तेच हाल, कुठेही घेतला असता तरी तेच हाल. म्हणून वेक्टर डी एस आणि इंटेन्सिटी सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून ही अशी अवस्था आहे. आता पुढचा नियम, जे जे कॉन्स्टंट आहेत त्यांना आपल्याला काय करता येईल? इंटिग्रेशनच्या बाहेर मला घेता येईल. मग बाहेर जर घेत असेल तर मी पहिल्यांदा म्हणतो या ठिकाणी एप्सिलॉन आला बिचारा बाहेर. इंटेन्सिटीला तेव्हाच मला बाहेर आणता येईल ज्यावेळेस दोन गोष्टी बदलत नाही. इंटेन्सिटी दोन गोष्टीवर आधारित असते. नंबर 1 मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज आणि नंबर 2 द डिस्टन्स. आता लक्षात घ्या, आतला सिलेंडर युनिफॉर्मली चार्ज आहे, म्हणून या सिलेंडरचं एवढं अंतर घ्या, त्याच्यावर जेवढा चार्ज असेल इथं घ्या तेवढाच असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चार्ज कसा आहे? सारखा आहे. म्हणजे चार्ज इज सेम. दुसरं, हा सिलेंडर आतला सिलेंडर, दोन्ही सिलेंडर कसे आहेत? कोॲक्सियल आहेत. जर कोॲक्सियल जर असतील तर, कोॲक्सियल असतील तर इथून एवढं अंतर तिथून एवढं अंतर सारखंच असेल. म्हणजे दोन सिलेंडर मधलं इकडं 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 सगळ्याकडचं अंतर कसं असेल? सेम. म्हणजे अंतरही सेम आणि चार्जेस युनिफॉर्म, म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणून आतमध्ये काय राहील? फक्त इंटिग्रेशन ऑफ डी एस. आता इंटिग्रेशन ऑफ डी एस काढायचं आहे. कुणाचा काढायचा आहे? कर्व्डचा काढायचा आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये फक्त असा सरफेस इमॅजिन करा. दिस इज द कर्व्ड सरफेस. इथं तुमचा डी एस होता, हा कर्व्ड सरफेस. इंटिग्रेशन ऑफ डी एस करायचं म्हणजे काय करायचं? अख्ख्या कर्व्ड सरफेसचा एरिया घ्यायचा. मग एरिया घेण्यासाठी काय घ्यायचं? कात्री घेतली, आता कापून टाकलं, बरोबर. कर्व्ड सरफेसला कापलं, सरळ केलं, एक पट्टी तयार झाली. काय तयार झाली? या ठिकाणी एक साधी पट्टी तयार झाली. अशी पट्टी तयार झाली. ज्या पट्टीची हाईट कुणा इतकी आहे? यल इतकी आहे. बार यल इतकी हाईट आहे. ह्या पट्टीची लांबी किंवा लेंथ कुणा इतकी असेल? तर त्या ठिकाणी ह्या सिलेंडरच्या सर्कम्फरन्स इतकी असेल. सर्कलचं ह्या सिलेंडरचा रेडियस किती आहे? स्मॉल आर.
मग याचा सरकमफरन्स किती असेल 2 पाय आर, म्हणून या पट्टीची लांबी असेल किती 2 पाय आर. लांबी 2 पाय आर, रुंदी एल, मग एरिया किती 2 पाय आर एल. म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेशन ऑफ ds ची किंमत काय असली पाहिजे 2 पाय आर एल असली पाहिजे. आता आलं लक्षात. इंटिग्रेशन ऑफ ds साठी मला काय लिहिता येईल 2 पाय आर एल. म्हणजे त्याचा अर्थ मला उत्तर आलं एप्सिलॉन ई इंटू 2 पाय आर एल एवढं आलं. याला लिहिलं इक्वेशन 1, याला लिहिलं इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय रिप्रेझेंट करतं TNEI ऑन सर्क्युलर फेसेस. इक्वेशन 2 काय रिप्रेझेंट करतं TNEI ऑन कर्व्ड सरफेस. मग TNE ऑन गॉसियन सरफेस काय असलं पाहिजे मस्ट बी इक्वल टू दिस प्लस दिस. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल एप्सिलॉन इंटू ई इंटू 2 पाय स्मॉल आर एल एवढा असेल. म्हणजे गॉस थेरमची डावी बाजू मला मिळाली. गॉस थेरम काय आहे TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. मग डावी बाजू मला काय मिळाली TNEI मिळाली. उजवी बाजू काय काढायची आहे मला समेशन ऑफ क्यू. समेशन ऑफ क्यू म्हणजे कोण चार्ज एनक्लोज्ड बाय द गॉसियन सरफेस. त्या क्लोज्ड सरफेसनं एनक्लोज केलेला चार्ज. आता लक्षात घ्या या ठिकाणी हा जो बाहेरचा सिलेंडर आहे आतल्या सिलेंडरचा किती पार्ट एनक्लोज करेल जेवढी याची हाईट तेवढाच पार्ट तो त्या ठिकाणी काय करू शकतो एनक्लोज करू शकतो. म्हणजे याचा अर्थ लेंथ किती पाहिजे यल. आणि लक्षात घ्या या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट याची रेडियस किती आहे कॅपिटल आर. याची रेडियस किती आहे कॅपिटल आर. हाईट किती आहे यल. म्हणजे आर रेडियसचा यल हाईटचा सिलेंडर त्याच्यावर जेवढा चार्ज असेल तेवढा चार्ज ह्या बाहेरच्या सिलेंडरनं काय केलाय एनक्लोज केलाय. नीट लक्षात घ्या. परत एकदा वाक्यरचना. बाहेरच्या सिलेंडरनं किती चार्ज एनक्लोज केलाय अख्ख्या इन्फायनाइट सिलेंडरचा केलाय का हो नाही. आता हा जर सिलेंडर पूर्ण एवढा मोठा इन्फायनाइट आहे हा जर बाहेरचा सिलेंडर आहे तर एवढ्या हाईटचा चार्ज इन्क्लोज केला असेल ना त्यानं. म्हणजे आतल्या सिलेंडरच्या एवढ्याच हाईटचा चार्ज त्यानं इन्क्लोज केला असेल. म्हणजे किती हाईटचा यल हाईटचा. पण आतला सिलेंडर किती काय रेडियस आहे कॅपिटल आर. म्हणजे याचा अर्थ आतल्या सिलेंडरचा सरफेस एरिया किती असेल बाळांनो. कुठल्याही सिलेंडरचा सरफेस एरिया किती असतो सरकमफरन्स. कसा असतो सरकमफरन्स मल्टिप्लाइड बाय हाईट. किती रेडियस आहे याची कॅपिटल आर. मग सरकमफरन्स काय असेल 2 पाय आर. हाईट किती आहे यल. म्हणजे त्याचा दॅट इज नथिंग बट व्हॉट एरिया ऑफ द सिलेंडर. एरिया ऑफ चार्ज्ड सिलेंडर एनक्लोज्ड बाय गॉसियन सिलेंडर. म्हणजे याचा अर्थ मी म्हणलं समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू समेशन ऑफ क्यूज काढायचं ना तुम्हाला उजवी बाजू. व्हॉट इज समेशन ऑफ क्यू टोटल चार्ज. आपल्याला फक्त माहिती आहे व्हॉट चार्ज पर युनिट लेंथ स्मॉल क्यू माहिती आहे. स्मॉल क्यूची किंमत एवढी आहे. मग मी जर म्हणलं सरफेस चार्ज डेन्सिटी किती असेल बाळांनो त्याचा विचार करा बरं. सरफेस चार्ज डेन्सिटी कुणाला म्हणतो चार्ज पर युनिट एरिया. त्याला आपण सरफेस चार्ज डेन्सिटी. या ठिकाणी आपण किती हाईट घेतली होती यल हाईट घेतली होती कॅपिटल यल हाईटवर किती चार्ज होता तुमच्याकडे क्यू. मग क्यू डिवायडेड बाय यल म्हणजे कोण आहे स्मॉल क्यू. स्मॉल क्यू म्हणजे कोण आहे लिनियर चार्ज डेन्सिटी. समजा जर ती यल हाईट ही जर असेल तर ही इथून इथपर्यंतची ती यल हाईट आहे कॅपिटल यल. ह्या यल हाईटवर किती चार्ज आहे तुमच्याकडे कॅपिटल क्यू. म्हणून स्मॉल क्यू कोण आहे क्यू बाय यल. मग सरफेस चार्ज डेन्सिटी काय असेल
म्हणजे याचा अर्थ सरफेस चार्ज डेन्सिटी इज नथिंग बट टोटल चार्ज डिवायडेड बाय टोटल एरिया. कॅपिटल एल हाईटचा एरिया किती असेल 2πr एवढा असेल. हे झाला सिग्मा. पण क्यू बाय एल म्हणजे कोण स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2πr. ही कोण आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. मग आता चार्ज एनक्लोज किती असेल तर या ठिकाणी मी लिहू शकेन सरफेस चार्ज डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज डिवायडेड बाय एरिया. आता डिवायडेड बाय एरिया जर येत असेल तर मल्टिप्लाइड बाय एरिया झालं पाहिजे ना, कारण याचं युनिट कॅन्सल झालं तरच चार्ज राहील तिथं. हां मल्टिप्लाइड बाय चार्ज म्हणण्याच्या ऐवजी सरळ एरिया म्हणू. enclosed by Gaussian cylinder. एका युनिट एरियावर किती चार्ज आहे तर टोटल एरियावर काय चार्ज असेल म्हणजेच ह्या एल हाईटवरचा चार्ज तुम्हाला काढता येईल. सरफेस चार्ज डेन्सिटी माझ्याकडे किती आहे स्मॉल क्यू डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय एरिया एनक्लोज्ड बाय गॉसियन सिलेंडर. किती एनक्लोज केलाय त्यानं 2πrl म्हणजे याचा अर्थ 2πr हे एल स्मॉल एल आहे. हा 2πr कटला म्हणजेच काय झाला आता आलं लक्षात. मग या ठिकाणी समेशन ऑफ क्यू ची किंमत मला कळाली, TNEI मला कळाला. मग गॉस थेरम जर मी अप्लाय करायचा ठरवलं तर या दोघांना मला काय करावं लागेल इक्वेट करावं लागेल. एप्सिलॉन इंटू ई इंटू 2π स्मॉल आर एल इज इक्वल टू स्मॉल क्यू इंटू एल. हा एल कटला म्हणून ई आउटसाइड इज इक्वल टू काय येईल स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2π एप्सिलॉन स्मॉल आर हे इक्वेशन येईल. आता लक्षात घ्या वर आर न मल्टिप्लाय केलं खाली आर न तिथं जर मी मल्टिप्लाय केलं तर वर आर न केलं खाली आर न केलं मी मल्टिप्लाय. या इक्वेशनकडे बघा स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2πr म्हणजे कोण सिग्मा. म्हणजे याचा अर्थ स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2πr म्हणजे कोण सिग्मा. म्हणजे सिग्मा इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय एप्सिलॉन इंटू स्मॉल आर हे इक्वेशन तयार होईल. आता याच्या पुढचं सोपं होऊन गेलं. काय झालं सोपं सेकंड केसमध्ये पॉइंट सरकत कुठं आला सरफेसच्या जवळ आला. म्हणजे काय झालं स्मॉल आर ची किंमत कुणा इतकी झाली कॅपिटल आर इतकी. म्हणजे याचा अर्थ ई सरफेस किती झाला स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2π एप्सिलॉन कॅपिटल आर. पण स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2π एप्सिलॉन 2πr म्हणजे कोण सिग्मा. म्हणजे याचा अर्थ सिग्मा डिवायडेड व्हॉट एप्सिलॉन. आता ई इनसाइड हे आतमध्ये गेला गॉसियन. काय होईल समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू ची किंमत 0 आहे म्हणून TNEI 0 म्हणून इंटेन्सिटी 0. किंवा आतल्या प्रत्येक पॉइंटला काय असेल पोटेन्शियल इज कॉन्स्टंट म्हणून dV इज इक्वल टू 0 E इज इक्वल टू मायनस dV अपॉन dx म्हणून इंटेन्सिटी इनसाइड इज इक्वल टू 0. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इनसाइड इज इक्वल टू काय असणं गरजेचं आहे 0. हे झालं इक्वेशन कोणाचं ई आउटसाइडचं. त्याच्यानंतर हे इक्वेशन झालं कुणाचं झालं ई नियर द सरफेसचं झालं. तर हे इक्वेशन झालं कुणाचं झालं
इनसाइडचं. चला बोर्डाच्या याच्यातून वाचून काढा एकदा. एक एक काम करू आता. थोडंसं इक्वेशन्स मोठे आहेत, आपण प्रत्येक गोष्ट परत रिवाईज करत एक एक वाक्य आपण पुटअप करू. सगळी इम्पॉर्टंट वाक्य पुटअप करण्याच्या पूर्वी आपण परत एकदा गोष्टी रिवाईज करू. म्हणून मेन हेडिंग लिहा सिनॉप्सिसच्या वहीमध्ये. मेन हेडिंग घ्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू uniformly charged cylinder of infinite length. लक्ष द्या. आता पहिलं वाक्यात आपल्याला लिहायचं, एक सिलेंडर आपण घेतला आहे ज्याची लेंथ कशी आहे, इनफायनाईट आहे, ज्याची रेडियस किती आहे, कॅपिटल आर इतकी आहे. याला आपण काय केलं, चार्ज केलं. चार्ज करताना युनिफॉर्म केले का नॉन युनिफॉर्म केले, युनिफॉर्म केले. म्हणून पहिलं वाक्य लिहायला ही हरकत आहे का आपल्याला, ए इनफायनाईट लॉंग सिलेंडर ऑफ रेडियस कॅपिटल आर इज बिंग युनिफॉर्मली चार्ज्ड. ओके, राईट डाऊन फर्स्ट सेंटेन्स. an infinitely long cylinder of radius capital R is being charged uniformly काही अडचण आहे वाक्यामध्ये. आता लक्षात घ्या, पहिलं वाक्य मला आता हळूहळू दोन गोष्टी इथं एक्सप्लेन करायच्या आहेत. दोन गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. एक, स्मॉल क्यू म्हणजे कोण, आणि नंबर दोन, सिग्मा म्हणजे कोण, हे कळणं आपल्याला गरजेचं आहे. स्मॉल क्यू कोण आहे या ठिकाणी, लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज पर युनिट लेंथ. सिग्मा कोण आहे या ठिकाणी, सरफेस चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज पर युनिट एरिया. काही अडचण याच्यामध्ये. मग हे लिहिण्यासाठी मी आता एक वाक्य वापरतो. इफ कॅपिटल एल लेंथ ऑफ सिलेंडर, एल लेंथचा सिलेंडर घेतला मी कॅपिटल एल याच्यापैकी, इन्फानाईट पैकी, आणि त्याच्यावर मी चार्ज बघितला, किती मिळाला मला, कॅपिटल क्यू. नीट लक्षात घ्या. इफ capital L length of cylinder carries a charge capital Q, then the linear charge density or the charge per unit length is किती असेल, small q is equal to capital Q divided by capital L. काही अडचण या वाक्यामध्ये. इथपर्यंत कळालं का. मला पहिल्यांदा काय एक्सप्लेन करायचं इथं, लिनियर चार्ज डेन्सिटी. त्यासाठी मी काय अज्युम करतोय, कॅपिटल एल लेंथचा सिलेंडर मी अज्युम करतोय. या एल लेंथचा सिलेंडर मी आतला जर घेतला, त्याच्यावर टोटल चार्ज मला किती सापडला, क्यू सापडला. म्हणून लिनियर चार्ज डेन्सिटी काय झाली, क्यू बाय एल. आता आलं लक्षात. म्हणून याच्यावर नेक्स्ट पॉइंट, इफ कॅपिटल एल लेंथ ऑफ सिलेंडर, if capital L length of cylinder carries total charge capital Q, then the linear charge density or charge per unit length is, कॉमा टाका खालच्या ओळीत, स्मॉल क्यू इज इक्वल टू कॅपिटल क्यू डिवायडेड बाय एल, कॅपिटल एल समोर ब्रॅकेटमध्ये लिहा तिथं, हॅविंग अ युनिट कूलम पर मीटर,
आता मी हे का बरं दिलं लिहून त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ज्या ज्या वेळेस बोर्डामध्ये किंवा परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येईल तिथं अ सिलेंडर इज युनिफॉर्मली चार्ज सच दॅट द चार्ज इज 100 मायक्रोकुलम. इथं एवढंच म्हणलं, काहीच म्हणलं नाही तर अवघड झालं. 100 मायक्रोकुलम पर मीटर असं जर म्हणलेलं असेल तर काय दिलंय तुम्हाला? काय दिलंय त्याने तुम्हाला? स्मॉल क्यू दिलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी. लॉजिक लक्षात घ्या. तिथं वाक्यरचना काय असते, त्याचं युनिट काय असतं, याच्यावरून तुम्हाला ठरवावं लागतं तुमच्या फॉर्म्युल्यामधली कुठली गोष्ट तुम्हाला त्याने ॲक्च्युली दिलेली आहे. आलं का लक्षात? फॉर्म्युल्यामधली दिलेली गोष्ट त्यांनी ती वाक्यरचना तीच वापरावी असं नाही, पण युनिटच्या माध्यमातून देखील ते सांगू शकतात की मी जे सांगू लागले ते हे आहे. A cylinder is being charged such that 100 microcoulomb per meter is the charge. चार्ज पर युनिट लेंथ म्हणलं का? लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणलं का? नाही. मग आपण त्याला कॅपिटल क्यू घेणार का? नाही. का बरं नाही घेणार? कारण त्याचं युनिट त्यांनी कोलम पर मीटरच्या फॉर्मॅटमध्ये आणलं म्हणून मी तिथे युनिट लिहिलं. आता पुढचा कन्सेप्ट लक्ष द्या. आता मला काय करायचं? सिग्मा लिहायचं. सिग्मा कोण आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे याचा अर्थ एका युनिट एरियावरचा चार्ज किंवा टोटल चार्ज डिवायडेड बाय टोटल सरफेस एरिया. यस ऑर नो? आता आपण बाकी सगळं इन्फायनाईट लेंथ वगैरे सगळं विसरून जाऊ. काही घेणं नाही देणं नाही. तू खड्ड्यात जा, आम्हाला काही घेणं नाही. वरचाही गेला, खालचाही गेला. आपल्याकडे किती राहिला सिलेंडर? फक्त कॅपिटल यल लेंथचा राहिला शिल्लक. कॅपिटल यल लेंथचा जर सिलेंडर असेल ज्याची रेडियस कॅपिटल आर इतकी असेल तर त्याचा सरफेस एरिया किती असेल? 2πr_l. आता आलं लक्षात? 2πr_l इज द सरफेस एरिया. म्हणजे कॅपिटल यल लेंथच्या सिलेंडरची लेंथ कॅपिटल यल आहे, रेडियस कॅपिटल आर आहे, तर त्याचा सरफेस एरिया 2πr_l आहे. आणि एवढ्या ह्याच्यावर चार्ज किती सापडला होता तुम्हाला? क्यू. म्हणून सिग्माची व्हॅल्यू काय येईल? कॅपिटल क्यू डिवायडेड बाय 2πr_l. बरोबर. पण क्यू बाय एल कोण आहे? स्मॉल क्यू. म्हणून इथं फॉर्म्युला काय तयार होईल? स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2πr. आता अडचण काही म्हणून खाली लिहा. इफ सिग्मा इज surface charge density, then for capital L length of a cylinder, sigma is equal to capital Q divided by 2π capital R capital L. 2πr_l. आर कॅपिटल पाहिजे, एल ही कॅपिटल पाहिजे तिथं. हां, कॅपिटल क्यू डिवायडेड बाय कॅपिटल एल कोण आहे बाळांनो? स्मॉल क्यू. म्हणून खालच्या ओळीत काय लिहिल? इज इक्वल टू स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2π कॅपिटल आर. आता आलं लक्षामध्ये? आता पुढचा पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची. कुठं काढायची? सगळ्यात पहिल्यांदा आउटसाईड. आउटसाईडचा पॉईंट कुठे अंतरावर आहे? स्मॉलर अंतरावर आहे. कुठून स्मॉलर अंतर आहे? ॲक्सिस पासून आहे. म्हणून त्या ठिकाणी काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? गॉसियन सरफेस घेणार. गॉसियन सरफेस कशाच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे? कोॲक्सियल सिलेंडरच्या स्वरूपात असणं गरजेचं आहे. ज्याची रेडियस काय असेल? स्मॉल आर. ज्याची हाईट काय असेल? स्मॉल एल. आता लॉजिकल लक्षात? आता जर मी हे असं घेतलं तर माझ्याकडे एक इमॅजिनरी सिलेंडर तयार झाला. गॉसियन म्हणजे कोण आहे? इमॅजिनरी. बरोबर ना? एक इमॅजिनरी क्लोज्ड सरफेस तयार झाला ज्याची हाईट स्मॉल एल आहे, ज्याची रेडियस स्मॉल आर आहे. अशा रेडियसचा एक क्लोज्ड सिलेंडर आहे ज्याला गॉसियन सरफेस म्हणला. क्लोज्ड सिलेंडर किंवा गॉसियन सरफेसला आता इथं किती सरफेस आहेत? सर्क्युलर अप्पर, सर्क्युलर बॉटम
अँड कर्व्ड सरफेस, म्हणजे दोन सर्क्युलर एक कर्व्ड सरफेस. म्हणून त्याच्याबद्दल लिहूत आपण. फॉर डिटर्मिनेशन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी outside at a distance smaller from the axis of charged cylinder, comma, assumption of Gaussian surface in the form of coaxial cylinder, of a radius smaller and height what? Small l. बरोबर आहे. आता आपल्या डोक्यामध्ये काय बसलं, ह्या गॉसियन सरफेसला कंपल्सरी काय, दोन सर्क्युलर आणि एक कर्व्ड सरफेस आहेत. इथं आपण पहिलं वाक्य लिहिणार, ॲज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, वरचा सर्क्युलर सरफेस असा आहे. आता हा तुमचा चार्ज सिलेंडर आहे, हा वरचा सर्क्युलर आहे. याची इंटेन्सिटी अशी आहे, ही अशी आहे. म्हणजे वरच्या सर्क्युलरला कशी आहे, पॅरलल आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला, वेक्टर ds. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणून थिटाची किंमत काय, 90. म्हणून TNEI सर्क्युलरची किंमत काय येईल, 0. का बरं येईल, थिटा 90 येतो. म्हणून ते आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे. म्हणून नेक्स्ट पॉइंट, द TNEI, नेक्स्ट पॉइंट, the TNEI over the circular faces of a Gaussian cylinder, the TNEI over the circular faces of a Gaussian cylinder. circular faces हा शब्द वापरला म्हणजे कुठले आले, वरचाही आला आणि खालचाही आला. ओके, is TNEI circular is equal to 0 because theta is equal to 90. Because theta is equal to 90, comma cos theta is equal to 0. theta 90 का झाला कळालं ना, का बर, वेक्टर ds आणि वेक्टर e एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत म्हणून. ओके, नेक्स्ट, TNEI curved is equal to integration epsilon e into ds. आता कर्व्ड सरफेस आत आहे, कर्व्ड सरफेस बाहेर आहे. आतून निघणारी प्रत्येक रेषा बाहेरच्या सरफेसला कशी जाईल, नॉर्मल जाईल. म्हणजे वेक्टर ds आणि वेक्टर e कसे असतील, पॅरलल आहेत. म्हणून थिटा किती झाला, 0. म्हणून कॉस थिटा किती झाला, 1. म्हणून त्याच्याबद्दल लिहिलं. म्हणून त्याच्या समोर लिहा, बिकॉज थिटा इज इक्वल टू 0 कॉमा कॉस थिटा इज इक्वल टू 1. खालच्या ओळीत इज इक्वल टू एप्सिलॉन ई बाहेर काढा, इंटिग्रेशन मध्ये लिहा नुसतं ds. हां, आता ई बाहेर का काढलं त्याच्याबद्दल लिहावं लागेल. हां, म्हणून तिथं लिहा, इंटेन्सिटी इज युनिफॉर्म. ई बाहेर का काढलं त्याचं कारण लिहूत ना आपण तिथं. इंटेन्सिटी इज युनिफॉर्म ओव्हर द कर्व्ड सरफेस ड्यू टू नंबर 1 युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन. बरोबर आहे.
पहिलं का रिझनिंग काय, युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन. आणि नंबर 2 कोॲक्सियल नेचर ऑफ द सिलेंडर्स. दोन्ही सिलेंडर कसे आहेत त्या ठिकाणी, कोॲक्सियल आहेत. नंबर 1 युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्यूशन आणि नंबर 2 कोॲक्सियल नेचर ऑफ सिलेंडर्स. कोॲक्सियल नेचर ऑफ सिलेंडर्स. खाली एक पट्टी काढा चित्र. हां, खाली एक पट्टी काढा. पट्टीची उंची स्मॉल एल दाखवा आणि पट्टीची आता लगेच त्याला स्केल वगैरे घेऊ नका, हाताने काढा पटकन. हां, एक रेक्टँगल काढायचा. रेक्टँगलची हाईट किती घेणार, एल. लेंथ किती घेणार, 2 पाय स्मॉल आर. आणि खाली पटकन काय लिहिणार, इंटिग्रेशन ऑफ डी एस इज इक्वल टू 2 पाय आर एल. आलं लक्षात. म्हणून सगळ्यात शेवटी खाली लिहा टी एन ई आय इज इक्वल टू टी एन ई आय. खाली आता कर्वड लिहू नका, सर्क्युलर लिहू नका, काहीच लिहू नका, म्हणजे सगळ्याचा टी एन ई आय झाला. टी एन ई आय इज इक्वल टू काय येईल, ॲप्सिलॉन ई 2 पाय स्मॉल आर स्मॉल एल. खाली लिहा चार्ज enclosed by Gaussian cylinder. Charge enclosed by Gaussian cylinder is equal to इक्वेशन लिहायचं आहे मला. इज इक्वल टू काय लिहिणार, सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी मल्टीप्लाइड बाय एरिया enclosed by Gaussian cylinder. Area enclosed by Gaussian cylinder. म्हणून इज इक्वल टू खालच्या ओळीत हां सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे सिग्मा. सिग्माची आत्ताच व्हॅल्यू लिहिली होती आपण, स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर. स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर. एरिया इन्क्लोज किती करेल तो, 2 पाय कॅपिटल आर स्मॉल एल. 2 पाय आर दोन्ही कटले, किंवा त्यालाच उत्तर काय आलं, स्मॉल क्यू इंटू स्मॉल एल. म्हणून खाली लिहा अकॉर्डिंग टू गॉस थेरम. अकॉर्डिंग टू गॉस थेरम म्हणजे काय, टी एन ई आय इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. अकॉर्डिंग टू गॉस थेरम खालच्या ओळीत टी एन ई आय इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू. टी एन ई आयच्या खाली सबस्टिट्यूट करा, ॲप्सिलॉन ई 2 पाय स्मॉल आर स्मॉल एल. समेशन ऑफ क्यूच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा, स्मॉल क्यू इंटू स्मॉल एल. दोन्ही बाजूचं यल कट होईल. ॲप्सिलॉन ई 2 पाय आर स्मॉल एल इज इक्वल टू स्मॉल क्यू इंटू स्मॉल एल. दोन्ही बाजूचं स्मॉल एल कट होईल, झालं कट. म्हणून खालच्या ओळीतल्या ई आउटसाइड इज इक्वल टू, खालच्या ओळीत कॅपिटल ई सफिक्स आउटसाइड इज इक्वल टू स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2 पाय ॲप्सिलॉन स्मॉल आर. स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2 पाय ॲप्सिलॉन स्मॉल आर, किंवा त्याचा दुसरा फॉर्म्युला इज इक्वल टू सिग्मा इंटू कॅपिटल आर डिवायडेड बाय ॲप्सिलॉन इंटू स्मॉल आर. खाली लिहा when the point is near the surface, काय लिहिणार, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. म्हणून ई सफिक्स सरफेस, कॅपिटल ई सफिक्स सरफेस इज इक्वल टू काय उत्तर, स्मॉल क्यू डिवायडेड बाय
small q divided by 2 pi epsilon capital R. Small q divided by 2 pi epsilon capital R किंवा is equal to काय लिहिणार? सिग्मा divided by epsilon. सिग्मा divided by epsilon. त्याच्यानंतर whenever the point is inside, खालच्या ओळीत E inside is equal to 0, E inside is equal to 0 because आता शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो समेशन ऑफ Q is equal to 0 because कारण काय त्याचं summation of Q is equal to 0 or V is equal to constant, आता नॉर्मली तुमच्यापैकी जी कोणी बोर्ड पेपरला बसणार आहेत किंवा बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही बसणार आहात तर बसत असं नाही की नाही न बसणार असेल तर सांगता येत नाही ना. काही जणांनी वारी ठरवली असेल किंवा काही केलं असेल, लोकांचं काय सांगतो तो काही खरं नाही. हां, लक्ष द्या इकडं. तुम्हाला जो काही फॉर्म्युला आलेला ई आउटसाइड असो किंवा ई सरफेस असो त्या ठिकाणी तो फॉर्म्युला आहे तिथं स्मॉल क्यू डिवायडेड बाय 2 पाय ॲप्सिलॉन स्मॉल आर ह्या फॉर्म्युला आला होता आपला. नॉर्मली या फॉर्म्युल्याला मॉडिफाय करत जा तुम्ही. याला सरळ सरळ असं लिहित जा 2q डिवायडेड बाय r इंटू 9 इंटू 10 to the power 9. ओके. केव्हा? when एअर मीडियम इज प्रेझेंट. प्रॉब्लेम मध्ये एअर मीडियम जर असेल सिलेंडरचा तर ॲप्सिलॉनची किंमत काय होते? ॲप्सिलॉन नॉट. आपल्याला माहिती आहे 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉटची किंमत किती असते? 9 इंटू 10 to the power 9. म्हणून याला 4 करायचं, याला वर 2 टाकायचं, हा TQ बाहेर बाजूला काढून टाकायचा आणि सरळ 9 इंटू 10 to the power 9. हे कशासाठी सोपं झालं तुम्हाला? प्रॉब्लेम करण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड. म्हणजे सरळ इथं स्मॉल क्यू दिलेला बघायचा, चेक करायचा, युनिट काय पाहिजे? कूलम पर मीटर. स्मॉल आर कसा पाहिजे? स्मॉल आर मस्ट बी ग्रेटर दॅन व्हॉट? कॅपिटल आर. म्हणजे चार्ज सिलेंडरपेक्षा तो पॉइंट बाहेर पाहिजे, नाहीतर त्यानंच दिलाय अ सिलेंडर ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर इज अ चार्ज वगैरे 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 काय 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 लई बोलला त्यानं. आणि सगळ्यात शेवटी त्याने विचारला द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम द ॲक्सेस ऑफ द चार्ज सिलेंडर इज. अरे 5 सेंटीमीटरचा सिलेंडर आहे तो, त्याला चार्ज केला आहे आणि तुम्ही 4 सेंटीमीटर ॲक्सेस पासून विचारताय, म्हणजे तो पॉईंटच आतमध्ये आहे. आणि फॉर्म्युला लिहायला निघालेत तुम्ही, तिथे घेता लगेच स्मॉल आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर निघाले करायला आपलं पुढं. असं नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक विचार करावी लागेल. आता याच्यानंतर ॲप्लिकेशन ओरिएंटेशनमध्ये गॉस थेरमचा जर विचार केला, हे थोडंसं अवघड ॲप्लिकेशन एवढंच एक होतं. ह्या टॉपिकमध्ये 2 इक्वेशन अवघड आहेत. वन वॉज धिस अँड अनदर इज मेकॅनिकल फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. ते एक इक्वेशन. हे 2 इक्वेशन एकदा समजले की या टॉपिकमध्ये पाठ करण्यासारखं, लिहून बघण्यासारखं देखील इक्वेशन एकही नाही आहे. याचा पुढचा जो काही पार्ट आहे, तो एक लास्ट ॲप्लिकेशन आहे गॉस थेरमचं. आणि तो म्हणतोय काय? एखादा युनिफॉर्मली चार्ज्ड क्लोज्ड सरफेस आहे. जे दिलेला सरफेस कसा आहे? क्लोज्ड. तो कसा आहे? युनिफॉर्मली चार्ज्ड आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तो विचारतोय इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन काढा ॲट अ पॉइंट नियर द सरफेस, त्या चार्ज सरफेसच्या जवळ. त्यानं म्हणला का आउटसाईड? नाही. त्यानं म्हणला का इनसाईड? तेही नाही. म्हणजे याचा अर्थ अ क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप, कुठलाही सरफेस क्लोज सरफेस आहे ऑफ एनी शेप, it is being uniformly charged. It is being uniformly charged such that sigma is a surface charge density.
म्हणजे या सरफेसचा कुठलाही युनिट एरिया जर बाजूला काढला तर त्याच्यावर किती चार्ज सापडेल? सिग्मा इतका चार्ज सापडेल. म्हणून सिग्मा कोण झाला? एका युनिट एरियावरचा चार्ज किंवा चार्ज पर युनिट एरिया किंवा चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी. म्हणून सिग्मा कोण आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. त्यांनी दिलंय काय? पॉइंट दिलाय. कुठं आहे म्हणलं त्यांनी? सरफेसच्या एकदम जवळ आहे. आणि त्या पॉइंटला तुम्ही काय करायचं आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. आता सरफेसच्या जवळ तो पॉइंट इथंही असू शकतो, आउटसाइड. सरफेसच्या जवळ इथंही पॉइंट असू शकतो, इनसाइड. कुठेही असेल तर आपल्याला इंटेन्सिटी तर काढावी लागेल. Let P be a point outside and Q be a point inside near the charged closed surface. दोन पॉइंट मी कन्सिडर केले. एक पॉइंट P आहे, कुठं आहे? आउटसाइडला. दुसरा पॉइंट Q कुठं आहे? इनसाइडला, आतमध्ये आहे. आणि दोघं कसे आहेत? नियर द सरफेस आहेत. आता या दोन्ही पॉइंटला मला किंवा इंटेन्सिटी काढायची असेल तर काढण्यासाठी मला या ठिकाणी गॉस थेरमचा वापर करावा लागेल. गॉस थेरमचा वापर करत असताना तो गॉस थेरममध्ये गॉसियन सरफेस लागेल. गॉसियन सरफेस घ्यायचा असेल तर तो क्लोज्ड पाहिजे. क्लोज्ड पाहिजे आणि त्यांनी ते पॉइंट्स कव्हर केले पाहिजेत. एक पॉइंट बिचारा बाहेर आहे, एक पॉइंट बिचारा आत आहे. मग तुमचा गॉसियन सरफेस कसा लागेल? बाहेर देखील लागेल, आत देखील लागेल. म्हणजे याचा अर्थ इट इज अ पार्शियली आउटसाइड अँड पार्शियली इनसाइड. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी मी काय करतो? एक गॉसियन सरफेस घेतो इन अ फॉर्म ऑफ अ सिलेंडर, इन द फॉर्म ऑफ सिलेंडर which is a partially outside and partially inside, which encloses a surface ds of the charged surface normally. म्हणजे चार्ज सरफेस असं आहे, सिलेंडर नॉर्मल वर गेला पाहिजे आणि नॉर्मल आत गेला पाहिजे. म्हणजे बाहेर जाणारा सिलेंडर नॉर्मल, आत जाणाराही सिलेंडर नॉर्मल. म्हणजे याचा अर्थ हा सरफेस किती आहे? हा डीएस सरफेस आहे. आणि या डीएस सरफेसला या गॉसियन सिलेंडरने काय केले? एनक्लोज केले. आता इमॅजिन करा, ह्या माझ्या हातावर जर मी एक गोल काढला आणि एक सिलेंडरने त्याला एनक्लोज करायचं जर ठरवलं दोन्ही बाजूनं, तर वरचा गोल आणि हे गोल सारखे असतील. खालचा गोल आणि हा गोल तो देखील सारखा असेल. म्हणजे याचा अर्थ हा जर डीएस असेल तर हाही डीएस असणं गरजेचं आहे, कारण नॉर्मली एनक्लोज करतोय तो. ॲज वेल ॲज हा देखील डीएस असणं गरजेचं आहे. गॉसियन सिलेंडर कसा आहे? पार्शियली आउटसाइड अँड पार्शियली इनसाइड. आता मी जर तुम्हाला म्हटलं गॉसियन सरफेस हा कसा पाहिजे? क्लोज्ड सरफेस पाहिजे. मग हा क्लोज्ड सरफेस कसा आहे एक्सप्लेन करा. तर पहिला सर्क्युलर सरफेस आउटसाइड. दुसरा सर्क्युलर सरफेस. या गॉसियन सरफेसचे मी पार्ट सांगलेलो या सिलेंडरचे. किती पार्ट पाहिजे त्याला? 3 पाहिजेत. कुठले कुठले? 2 सर्क्युलर, 1 कर्व्ड. चूक, इथं 4 पाहिजेत. 1 सर्क्युलर जो बाहेर आहे, 1 सर्क्युलर जो आत आहे, 1 कर्व्ड जो बाहेर आहे आणि 1 कर्व्ड जो आत आहे. आता आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ ह्या गॉसियन सिलेंडरला किती पार्ट आहेत? 4. सर्क्युलर आउटसाइड, कर्व्ड आउटसाइड, हे दोघं झाले. सर्क्युलर इनसाइड, कर्व्ड इनसाइड, हे दोघं आत झाले. कुठल्याही युनिफॉर्मली चार्ज सरफेसच्या आतल्या बाजूला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0 असते. का बरं असते? कारण आत्ताच आपण लिहिलं द पोटेन्शियल ॲट ऑल द पॉइंट इज कॉन्स्टंट. संपलं. म्हणून मी म्हणेन TNEI सर्क्युलर
inside is equal to TNEI curved inside is equal to 0. आतल्या बाजूला हे बिचारे दोघं जे आहेत, एक सर्क्युलर आहे एक कर्व्ड आहे, त्या दोघांवरही इंटेन्सिटी 0 असते. का बरं असते? कारण युनिफॉर्मली चार्ज क्लोज सरफेसच्या आतल्या बाजूला कुठेही जा, पोटेन्शियल इज कॉन्स्टंट, हेन्स इंटेन्सिटी इज 0. संपलं राजकारण. दोघं तर कटले. आता किती राहिले? दोघं. कोण कोण राहिले? TNEI सॉरी सर्क्युलर आउटसाइड अँड कर्व्ड आउटसाइड, दोघं आउटसाइडचे राहिले. नियम काय? जिथं पॉझिटिव्ह चार्ज आहे हवे जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स काढा. काढताना कशा काढायच्या? नॉर्मल काढायच्या, सरफेसला जाणाऱ्या वगैरे वगैरे काढायच्या. ओके, हे काढली, ही सरळ गेली. ज्या ज्या वेळेस लाईन ऑफ फोर्स सरळ जाते त्या त्या वेळेस ती लाईन ऑफ फोर्स कुणाची डायरेक्शन देते? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन देते. आता गंमत पहा. हा कर्व्ड सरफेस कुठला? आउटसाइड. हा सर्क्युलर सरफेस कुठला? आउटसाइड. हे इथं क्लोज सरफेस खालून आहे. या आतल्या DS सरफेसच्या चार्जवरून ही इंटेन्सिटी अशी निघाली बाहेर. ही इंटेन्सिटी अशी चालली बाहेर. बघा बघ, ही इंटेन्सिटी या सरफेसवरून अशी गेली निघून, म्हणजे आतल्या सरफेसवरून ही अशी आली बाहेर. आता या ठिकाणी हा सर्क्युलर आणि हा कर्व्ड. मी जर म्हणलं ह्या कर्व्ड सरफेसला वेक्टर घ्या, वेक्टर कसा काढणार? कसा काढणार? परपेंडिक्युलर इन आउटवर्ड डायरेक्शन. इथं काढायचं असेल तर असा येईल, इथं असा येईल, इथं असा येईल, इथं असा येईल, इथं असा येईल, असा येईल. हे कर्व्डवरचे झाले. इंटेन्सिटी अशी, म्हणजे इंटेन्सिटी अशी चालली आहे आणि वेक्टर DS हे असे निघालेत. म्हणजे वेक्टर DS कसे आहेत? इंटेन्सिटीला परपेंडिक्युलर आहेत. थीटा 90, कॉस 90 0. म्हणून मी पुढचं वाक्य या ठिकाणी लिहितो, TNEI कर्व्ड आउटसाइड इज इक्वल टू 0. याचं कारण वेगळं आहे. हे वरचे दोघंही शून्य आहेत, हाही शून्य आहे. याचं कारण आहे बिकॉज थीटा इज इक्वल टू 90 कॉमा कॉस थीटा इज इक्वल टू 0. याचं कारण आहे पोटेन्शियल इज कॉन्स्टंट, इंटेन्सिटी इज 0. पोटेन्शियल इज कॉन्स्टंट, इंटेन्सिटी इज 0, म्हणून वरचे दोघं 0 आहेत. ह्या चौघापैकी किती जण 0 झाले? 3 जण 0 झाले. राहिला बिचारा कोण? एकच. कोण राहिला? सर्क्युलर आउटसाइड. तर ह्या बिचाऱ्या सर्क्युलर आउटसाइडला आपण उद्या बघू.